तर झालं काय, घरामध्ये भाजीला काहीच नव्हतं आणि ज्यावेळेस भाजीला काय नसतं त्यावेळेस मग अशी काहीतरी नवीन रेसिपी सुचते आणि मग बनवत पण असते मी. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, कढई गरम करायची, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता छान व्यवस्थित तडतड द्यायचा. नंतर कढीपत्ता छान तडतडला ना, भरपूर असा कांदा बारीक कट करून छान व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचा. तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट पण वापरू शकता, पण मी फक्त कांदा आणि टोमॅटोचं वापरलं होतं. अद्रक लसूणची पेस्ट तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता. नंतर थोडेसे मसाले घालायचे, हळद घालायची, नंतर थोडा जे कोणते आपल्याला मसाले आवडते ते घालायचे. नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर हे आहेत हुलगा आहेत, हुलग्यांना सुरुवातीला भाजून घ्यायचं. भाजून घेतल्यावर काय होतं, पटकन शिजतात. नाहीतर बरेच जण म्हणतं की भाजून कशासाठी घ्यायचं, तर भाजून घेतलं की पटकन मऊ शिजतात. आणि मग शिजलेले हुलगे आहेत तर त्याच्यामध्ये चटणी घालायची, थोडंसं वरवंट्याने बारीक करायचं, मॅश करायचं. नंतर ते फोडणीमध्ये घालायचं, कोथिंबीर घालायची, थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि मस्त असं आपलं छान सिंपल असा हुलग्याचा रस्सा तयार झाला आहे.